नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत नवरात्रीसाठी स्पेशल उपासाची वडी, तीही अतिशय पौष्टिक। त्यासाठी इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता किंवा स्किप केले तरी चालतील। इथे मी बदाम आणि काजू घेतले, थोडेसे भाजून घ्यायचे। हे बघा, आता हे चांगले भाजून झालेले आहेत। एका भांड्यात काढून घेऊया। त्यात आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता नवरात्र चालू आहे, काही बायका पूर्ण 9 दिवस उपास करतात, तर त्यांच्यासाठी ही अतिशय चांगली अशी रेसिपी आहे। एक वडी जरी खाल्ली दिवसभरात तरीही खूपच यापासून एनर्जी मिळते, अतिशय पौष्टिक आहे। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता। माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे अशा नवनवीन हेल्दी पौष्टिक रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। तर हे बघा, शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत। हे सुद्धा आपण एका भांड्यात काढून घ्यायचे। यात हे सुकं खोबरं घ्यायचंय। आता हे सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं, कारण नाहीतर त्याला मग खवट असा वास येतो। जास्त दिवस जर राहिली वडी तर वास येतो, म्हणून थोडंसं परतून घ्यायचं। आता हे बघा, हे पण चांगलं परतून झालेलं आहे। गॅस बंद करूया आणि हे तीनही जिन्नस जे आपण आता भाजले आहेत, ड्रायफ्रुट्स, शेंगदाणे आणि खोबरं, हे मिक्सरला लावून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं। आता एका पॅनमध्ये आपण अर्धी वाटी तूप घ्यायचंय। त्यामध्ये 1 वाटी आपण राजगिऱ्याचं पीठ घालूया। आता हे चांगलं भाजून घ्यायचंय तुपामध्ये। चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय आपल्याला हे पीठ। राजगिऱ्याचं पीठ विकत मिळतं दुकानात, नाही मिळालं तर राजगिरा आणून थोडासा परतून घ्यायचा आहे आणि मिक्सरला लावून त्याची बारीक पीठ करून घ्यायचंय। हे बघा, आता हे छान असं भाजून झालेलं आहे, अगदी खमंग सुगंध सुटलेला आहे। आता आपल्याला हे जे आपण सगळं ड्रायफ्रुट्स, खोबऱ्याचं मिश्रण जे केलेलं आहे वाटून, ते यामध्ये घालूया। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे ऑलरेडी आपण भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे हे फक्त आता यात सगळं मिक्स करून परत एक 5 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचंय। हे बघा, आता हे सगळं नीट मिक्स करून घेतलंय। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स कमी जास्त करू शकता, किंवा खोबरं, शेंगदाण्याचं प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आणखी जर तुम्हाला कुठली ड्रायफ्रुट्स घालायची असतील तर ती सुद्धा घालू शकता। आता हे नीट मिक्स झालेलं आहे, यामध्ये आपण घालूया वेलची पावडर। ते मिक्स करून घ्यायचंय सगळं। आता हे सगळं नीट मिक्स झालेलं आहे। 1 वाटी आपण राजगिऱ्याचं पीठ घेतलं होतं, त्यासाठी हे अर्धी वाटी गूळ घ्यायचं आहे। हे परफेक्ट प्रमाण आहे, पण तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर थोडं जास्त गूळ घेतला तरीही चालेल, पण हे अगदी एक्झॅक्ट व्यवस्थित बेताने गोड होतं, अगदी फार गोड होत नाही त्याचं। आता हे सगळं गूळ हा किसून घ्यायचा आहे, नाहीतर मग तो लगेच वितळत नाही आणि मग कडक होते वडी, म्हणून गूळ किसून घ्यायचा। हे बघा, आता हा गूळ चांगला सगळ्या मिक्स झालेला आहे वितळून। गॅस आता बंद करायचा आहे। जास्त वेळ आता गॅसवर ठेवायचं नाही, नाहीतर मग तो पाक होतो आणि कडक होते वडी। आता हे काढूया आणि आपण एका ताटाला ग्रीस करून घेतलेलं आहे, त्यावर हे थापूया। हे बघा, इथे मी ग्रीस केलेलं आहे। यामध्ये हे मिश्रण काढायचे। हे बघा, एखाद्या वाटीला तूप लावून व्यवस्थित असं वर फिरवून घ्यायचंय। यावर तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता। इथे मी बदाम, पिस्त्याचे काप घालते। थोडीशी थंड झाली की त्याला वड्या पाडायच्यात आपल्याला, आणि हे थोडंसं असं हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे हे मग पडत नाहीत। हे बघा, आता हे थोडं थंड झालं की याच्या वड्या
पाडायचे. थोडंसं गरम असतानाच हे आपण कट करायचे आपल्याला हव्या तशा पीसेसमध्ये. हे बघा, आता हे थंड झालं की मग ह्या वड्या काढूया आपण, नाहीतर ते कुस्करेल. आता हे थंड झालंय, आपण बघूया. वाव, हे बघा, अगदी परफेक्ट अशी वडी झालेली आपली. मस्तपैकी उपासाची पौष्टिक वडी. तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही जर तुमच्या कमेंट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. हे बघा, ही अशी करून ठेवली तर आपण उपासाला 1 किंवा 2 वड्या सकाळीच खाल्ल्या की आपल्याला पूर्ण दिवसभर अतिशय एनर्जी राहते. ह्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे आणखी काही ॲड करू शकता किंवा कमी जास्त करू शकता. यामध्ये तुम्ही खारीक पावडर घालू शकता, गुळाऐवजी खजूर घातला तरीही चालेल. तुम्ही कसं कुठल्याही प्रकारे बदल करू शकता. ड्रायफ्रूट्स वेगळी घालू शकता, अक्रोड, पिस्ता, अंजीर ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली की नाही ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.